टुडे न्यूज महाराष्ट्र बातमीचे वास्तववादी विश्लेषण। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। या महाराष्ट्राला माझं वंदन। योगेश्वरीच्या आशीर्वादाने पावन झालेल्या अंबाजोगाईला, तुकाराम महाराजांच्या अभंगाने पवित्र झालेल्या भूमीला, ज्ञानेश्वराच्या ज्ञानेश्वरीने भरून निघालेल्या माझ्या भारत मातेला, आंबेडकरांच्या संविधानाने, शिवबांच्या पराक्रमाने, सावित्रीबाई फुले या जोडप्याच्या शिक्षणाने, गाडगे बाबा या सगळ्यांच्या संघर्षाने, देशभक्त व क्रांतिकारकाच्या रक्ताने भिजून निघालेल्या माझ्या महाराष्ट्राला मी वंदन करते। खूप छान वाटतंय। संतोष सरांनी आता एक थोड्या वेळापूर्वी असं सांगितलं की एका कॉलवर आम्ही आलो। सर, तुमच्या कॉलमुळं म्हणा किंवा दुर्गामुळं म्हणा किंवा तुकाराम भैयामुळं म्हणा, पण फक्त एका शब्दामुळं आलो। तो शब्द म्हणजे माणुसकीचा आधार, माणुसकीचा। एकतर आधाराचा हात आहे आणि तिथे माणुसकी आहे, नाही कसं म्हणणार। या शब्दासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत। आणि खरं तर पत्रिकेवरती भारती सरांचं नाव ऐकलं आणि चला आजचा दिवाळीचा दिवस जर सुजलाम सुफलाम करायचा असेल तर तिथं जायला पाहिजे, म्हणून आम्ही अंबाजोगाईकडे धाव घेतली। कारण आम्हाला भारती सरांना ऐकायचंय। त्यांचं सिरियस कीर्तन असेल तर नॉलेज मिळेल आणि त्यांनी विनोदी कीर्तन असेल त्यांचं तर आजचा दिवस फ्रेश होईल। आमचे सगळे अरुणू रेणू केमिस्ट्रीच्या भाषेत बोलायचं तर प्रोत्साहित होऊन जातील। या आशेने आम्ही इथं आलेलो आहोत। सीमेवर युद्ध करणारेच सैनिक युद्ध करतात असं नाही आहे। प्रत्येक व्यक्ती योद्धा आहे, प्रत्येक व्यक्ती युद्ध लढतोय त्याच्या समस्यांशी, त्यांच्या अडचणीसोबत। तर आपण सगळेजण इथे तुमच्या अडचणींना, समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्हाला आधाराचा हात मिळालेला आहे संतोषजी सरांचा। आणि असे संतोषजी सर म्हणजे देवदूत म्हणतो ना, देवाला आपल्याकडे येता येत नाही म्हणून ते देवदूत पाठवतात। तर तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये देवदूत म्हणून संतोषजी सर आलेले आहेत। असे देवदूत हजारो तयार हो आणि तुम्हाला आमच्यासारख्या लोकांच्या मदतीनं तुमचा आधार म्हणून खंबीरपणे उभा राहो। त्यांना दिवाळीच्या निमित्ताने मी असं शुभेच्छा व्यक्त करते की तुमचं आयुष्य दीर्घायू हो आणि तुमच्यासारखे खूप सारे संतोषजी अंबाजोगाईमध्ये, लातूरमध्ये, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जन्मास येवो। मी जास्त बोलणार नाही कारण आपल्याला भारती सरांना ऐकायचंय, पण मी तुमच्या सगळ्यांसाठी, तुमच्या महिलांसाठी फक्त 2 गोष्टी सांगणार आहे। दिवाळी आहे आज, मागे दसरा झाला, आपण 8, 9, 10 दिवस छान घरातला स्वच्छता काढला, कचरा बाहेर टाकला आणि श्रीरामांचं युद्ध होतं। त्या युद्धाच्या म्हणजे अन्यायावर न्यायाचा विजय किंवा वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय म्हणून आपण दसरा छान साजरा केला। आणि तिथून राम आपल्या अयोध्येला परतले आणि जेव्हा राम अयोध्येला परतले तो दिवस दिवाळी म्हणून आपण साजरा करतो, तो आनंदाचा दिवस म्हणून साजरा करतो। तर या शुभ दिवशी संतोषजी सरांनी हा कार्यक्रम ठेवलेला आहे। या निमित्ताने मी फक्त 2 गोष्टी सांगते आणि जागावर बसते। लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि लॉ ऑफ व्हायब्रेशन याबद्दल मी सांगेन। लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे आपण एखादी गोष्ट परत 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 म्हणत असू तर ती आपल्या आयुष्यामध्ये येते। अट्रैक्शन म्हणजे काय, आपण एक पिक्चर मध्ये डायलॉग पण ऐकलंय, अगर कोई चीज आप शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तो पूरी करने के लिए काम पे लग जाती है। तसं तुम्ही एखादी गोष्ट परत 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 तुमच्या आयुष्यामध्ये रिपीट केलात तर ती गोष्ट खरी झाल्याशिवाय राहणार नाहीये। तर तुम्ही काय रिपीट करता याला महत्त्व आहे। म्हणजे तुम्ही आता मी खूप अडचणीत आहे, मला खायला प्यायला नाहीये, मला काम नाहीये, मी बिचारी आहे, मी बेरोजगार आहे, हे जर तुम्ही परत परत बोलताय तर हेच तुमच्या आयुष्यामध्ये एंटर करेल। आणि तुम्ही जर परत परत म्हणत असाल मी स्त्री शक्ती आहे, मी माझं घर सांभाळते, मी मला स्वतःला सांभाळू शकते, मला आधार देण्यासाठी सगळेजण आहेत, पण मी माझा स्वतःचा खंबीर आधार बनेन, मी माझ्या फॅमिलीचा आधार बनेन, मी माझ्या लेकरांना, मी जे आयुष्य जगलंय ते माझ्या लेकरांना जगू देणार नाही आणि त्याच्यासाठी शिक्षणाचे द्वार मी त्याला ओपन करून देईन, त्याला खूप सारा वेळ, खूप सारं वातावरण अभ्यासाचं देईन। असे चांगले विचार तुम्ही तुमच्या मुलांमध्ये जर उतरवलं तर ते 100% शक्य झाल्याशिवाय राहणार नाही। सहज मी म्हणा, तुम्ही म्हणा, आई म्हणून जेव्हा मुलं काही आगाऊपणा करतात ना तर आपण सहज म्हणतो गाढवा गप्प बस,
तू मूर्ख आहेस, तुला काही कळत नाही. तरी खरंच तो मुलगा वर्षभरामध्ये जर आपण हे वाक्य वापरले रिपीट तर तो मुलगा गाढव झाल्याशिवाय राहणार नाही. पण हां, तुम्ही जर म्हणला माझा राजा आहे तू, माझा हुशार वाघ आहे तू, तर तो मुलगा तो राजा होण्यासाठी, तुमचा हुशार वाघ होण्यासाठी, तुमचं चांगलं बाळ होण्यासाठी खूप खूप मेहनत करेल. त्याच्यामुळं आपण फक्त एवढाच आजच्या दीपोळीच्या दिवशी संकल्प करू की व्हायब्रेशन आपण आपल्या घरामध्ये असे सोडू, सकारात्मकता अशी पसरावू की आपलं जसं आयुष्य दुःखामध्ये गेलेलं आहे, अडचणीमध्ये गेलेलं आहे, तसं माझ्या मुलाचं आयुष्य अडचणीमध्ये जाणार नाही आहे. मोटेगावकर सरांना बघा, साधं कुटुंब, शेतकऱ्याचा मुलगा, साधा झोपडीच्या घरातून निघालेला मुलगा शिक्षणाने अख्ख्या महाराष्ट्रभर चमचमतोय. तुम्हाला कोणत्याही रोडला जा, मोटेगावकर सरांचं बॅनर दिसेल. तर असा एखाद्या शेतकऱ्यातून अंबेजोगाईचे खूप सारे विद्यार्थी आहेत जे एका भाजी विकणाऱ्या मावशीचे आहेत, कामवाल्या मावशीचे आहेत, मोटेगावकर सरांकडे येतात, तिथे शिकतात, डॉक्टर होतात. आत्ता एका नीटच्या आईचा सत्कार झाला. तर हे शिक्षणच तुमच्या आणि तुमची परिस्थिती तुमच्या घराला बंगल्यामध्ये रूपांतरित करू शकतं. असं म्हटलेलं आहे की जो शिक्षणाचं दूध पितो ना, तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. तर तुमच्या लेकरांना शिक्षणाचं दूध पाजवा. आपलं रडगाणं परत गात बसण्यापेक्षा, आपल्या नशिबामध्ये त्याच निगेटिव्हिटी ओढून आणण्यापेक्षा खूप साऱ्या पॉझिटिव्हिटी आपण क्रिएट करू. आपल्या मुलांना शिक्षणाकडे नेऊ आणि खूप शिक्षणाने त्यांना प्रगल्भ बनवू आणि त्यांचं आणि आपलं दोघांचंही आयुष्य आपण बदलून टाकू. आजच्या दिवशी असा संकल्प आपण करूया. हे झालं आपल्या मुलांसाठी, भविष्यामध्ये आपल्या मुलांचं भविष्य बदलण्यासाठी. पण स्वतःचं काय? स्वतःवर पण खूप प्रेम करा, खूप माया करा. स्वतःला लाईक करा अगोदर. जेव्हा केव्हा तुम्ही आरशासमोर उभा टाकाल ना, मला माहीत आहे कामाच्या परिस्थितीमुळे, अडचणीमुळे आपल्याला स्वतःला वेळ द्यायला, स्वतःचा विचार करायला वेळ नसतो. पण स्वतःला तुम्ही इतका फक्त 2 ते 3 मिनिटाचा वेळ द्या. माझ्यापेक्षा छान कोणी नाही आहे, माझ्यापेक्षा कर्तृत्ववान कोणी नाही आहे, असं पॉझिटिव्ह दररोज 2 गोष्टी बोलत गेलात तर तुम्हाला हळूहळू आपल्या आयुष्यामध्ये, आणि हे मी नाही सांगत आहे, मी बिलकुल नाही सांगत, कारण मी तुमच्यासमोर खूप लहान आहे. तुम्ही जे अनुभव घेतलेले आहेत, तुम्ही ज्या अनुभवाच्या या शाळेमधून शिक्षण घेतलेलं आहे, ते माझ्यापेक्षा तुमचं खूप शिक्षण जास्त आहे. हे मी नाही सांगत आहे, हे मानसशास्त्रज्ञांनी हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनाही सांगितलेलं आहे. आणि आताच्या अभ्यासावरून मानसशास्त्रज्ञांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आपण जे परत बोलतो ते आपल्या आयुष्यामध्ये उतरतं. त्याच्यामुळे आपण सकारात्मकता आपल्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया. जाता 2च गोष्टी सांगेन. संचालक सरांनी इतकं छान संचलन केलं, त्यांच्या कविता ऐकून मला पण 2 ओळी म्हणण्याची इच्छा होते. विदा करंदीकरांनी गायलेल्या तयार केलेली ती कविता आहे आणि तुमच्यासाठी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणं, तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर. कोणतंही संकट आलं तरी मी उत्तर द्यायला तयार आहे, असं स्वतःला प्रगल्भ बनवूया आणि स्त्री शक्तीचा विजय होईल याच्यासाठी आपण काम करूया. धन्यवाद.